फिल्म दाखवतो आणि आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. Super Brain Yoga, an exercise intended to pump up cell and neuron activity in the brain. Alzheimer's patients, seniors looking to stave off memory loss, and kids in classrooms are among those who say doing it makes them smarter. I think your right hand cross over the left side. A medical doctor in Los Angeles prescribes an exercise. Inhale going down, exhale coming up. Not so his patients grow stronger, but so they become smarter. We probably had a C average. I taught him these exercises, and by the next semester, he was a completely different kid. His grades had gone almost straight A's. Take your left hand. A teacher in Malibu saw similar improvement in her learning disabled kids. We have kids that have autism, kids that have Asperger's, all the time, different needs. They were assigned the movements. Inhale, exhale. Not to shape their muscles, but to sharpen their mind. Smart. Good, Brandon. One child used to just stand there and not move. And now they'll ask him to do something, and he'll look at me, and he'll just take a moment, and then he'll do it. A teacher, a doctor. And then you take the right hand and place it over to the left ear lobe. A Yale neurobiologist. Yes, I do it every day. And an occupational therapist. I think this might be the key to help unlock these children. All are among those experimenting with an exercise to increase intelligence called Super Brain Yoga. I would say that Super Brain Yoga is a fast, simple, drug-free method of increasing mental energy. Yale neurobiology researcher Jean Eng says Super Brain Yoga stimulates neural pathways in the brain by activating acupuncture points on the earlobe. In modern terms, the brain is actually lateralized. So holding the left ear actually activates the right brain, and holding the right ear actually activates the left. तेव्हा मला जो सांगायचा होता की ह्या लोकांनी ज्याला आपण शिक्षा समजतो त्याच्यावर संशोधन केलं, MRIच्या माध्यमातून बघितलं की जेव्हा आपण आपले कानाच्या पाळ्या दाबतो विरुद्ध हाताने तेव्हा मेंदूमधले ज्याला आपण मेमरी सेंटर म्हणतो, स्मृती केंद्र हे जागृत होतात. हा अभ्यास आपल्या ऋषीमुनींचा आहे. त्यांनी कुठलीही चिरफाड न करता हा विषय आपल्या सूक्ष्म शरीराचा अभ्यास केलेला आहे आणि ही सगळी पुस्तकं आपल्याकडे आहेत, पण आपण त्याच्यावर अभ्यास किंवा संशोधन करत नाहीये. तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे की जे काही माझ्या आता समोर काही 7-8 नावं आहेत, योगोपचार, निसर्गोपचार, निरंजन योग निसर्गोपचार संशोधन केंद्र, विवेकानंद निसर्गोपचार शिक्षण व संशोधन केंद्र, तर ह्या सगळ्याकडे स्वतःचं संशोधन असायला हवं, हीच माझी इच्छा आहे. पुढे जाऊया. आजचा विषय हा ऊर्जा उपचारक, ज्याला आपण होलिस्टिक हिलिंग म्हणतो, त्यालाच अल्टरनेटिव्ह थेरपीज म्हटलं जातं. हे खरोखरच प्रभावी आहेत का? कारण ह्या सगळ्यांचा जर आपण अभ्यास केला तर ह्या प्राचीन उपचार पद्धती जवळजवळ 5000 वर्षापूर्वीपासून प्रचलित होत्या, पण आपल्याला सगळं जुनं हे पुराणातले वांगे वाटत असल्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व कळलेलं नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं ह्याची सगळी यशस्वी कथा आपण बघणार आहोत. मी थोडंसं वक्ता म्हणून डॉक्टर अनुप देव, संस्थापक, याचा परिचय थोडक्यात करून देणार आहे. मीच तुम्हाला वाचून दाखवतो. गेली 36 वर्ष मी डेंटिस्टी ठाणे कोपरीमध्ये करत आहे आणि भारतात आमचं जे इंडियन डेंटल असोसिएशन आहे त्याचं प्रेसिडेंट म्हणून मी 2003-2004 साली काम केलेलं आहे. गेली 6 वर्ष ह्या आभामळ्याचे विज्ञान याच्यावर मी आणि आमची संस्था संशोधन करीत आहे. आपल्याला जे डोळ्यांनी दिसते ते आपले भौतिक किंवा स्थूल शरीर आहे. आपल्या डोळ्यांनी न दिसणारे सूक्ष्म शरीर आहे. या सूक्ष्म शरीरामध्ये 7 प्रमुख चक्र, 72,000 ऊर्जावत नाड्या आहेत. या सूक्ष्म शरीराभोवती एक ऊर्जा वलय सुद्धा आहे. आपण सगळे या वैश्विक ऊर्जेचे घटक आहोत
आपल्या भोवती अदृश्य स्वरूपात असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा अभ्यास करता येतो. आपल्या प्राचीन अभ्यासकांना याची जाणीव होते. या अभ्यासामुळे आधुनिक वैद्यकीय विज्ञान व उपचार प्रणाली यामध्ये प्रचंड बदल होणार आहे, असे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीला झालेल्या डॉक्टरांच्या दीक्षांत समारंभात म्हटलेले आहे. ह्याची आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिल्ड इव्हॅल्युएशन आणि संशोधन केंद्र ठाणे या नावाने संस्था 2013 मध्ये स्थापन केलेली आहे आणि ह्या विषयावर सतत संशोधन सुरू आहे. या सेंटरचे मूळ सभासद म्हणून मिसेस स्नेहल कोरगावकर आहेत आणि तसेच डॉक्टर अरुणा भावे, डॉक्टर ऋषिकेश राव, डॉक्टर सुनील कुलकर्णी या कार्यात सहभागी झालेले आहेत. डॉक्टर देव यांनी 2018 मध्ये बायोफिल्ड स्कॅन द्वारे आपल्या भोवतीचे अदृश्य ऊर्जा वलय तसेच सूक्ष्म शरीरातील 7 प्रमुख चक्र, 14 प्रमुख ऊर्जावाहक नाड्या यांना बघून एक ऊर्जा उपचाराचे किंवा आरोग्याच्या समस्याचे अचूक निदान, अचूक उपचार योजना आणि उपचारांच्या यशाचे पुरावे याच्यासाठी पेटंट नोंदवलेले आहेत आणि या विषयावर ते स्वतः 2 दिवसाचा अभ्यासक्रम प्रशिक्षण वर्ग घेतात. आभा मंडळ विज्ञान व चिकित्सा या अदृश्य विज्ञानाला दृश्य स्वरूपात आणणारे मराठीतले पहिले पुस्तक आणि याचं हिंदी भाषांतर आज ही पुस्तकं उपलब्ध आहेत. लखनौ 2016, नेपाळ 2017, पुणे 2018 आणि रोहतक 2018 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक परिषदेत छायाप्रभा व सूक्ष्म शरीर या विषयावर प्रबंध सादर केलेला आहे. या सेंटर तर्फे गेल्या 3 वर्षामध्ये आभा मंडळ परिचय विज्ञान व चिकित्सा, षटचक्रांचे विज्ञान व चिकित्सा, छायाप्रभा आयुर्वेद चिकित्सा अर्थात ऑरा फोटोग्राफी किंवा आपले आरोग्य व आपला सूक्ष्मदेह जाणा आपला सूक्ष्मदेह या विषयाला धरून जवळजवळ 160 पेक्षा जास्त व्याख्याने भारतभर आपण दिलेली आहेत. तसेच रोटरी क्लब, अनेक व्यासपीठे, शाळा, कॉलेज, सोसायटी, क्लब हाऊस इथेही व्याख्याने झालेली आहेत. आणि असा हा थोडासा माझा परिचय मीच करून दिलेला आहे. आता आपण संस्थेचा थोडासा संक्षिप्त परिचय करून घेऊ. ह्या संस्थेचा पत्ता अर्थात ठाण्याला अनुरूप सोसायटी, समतानगर, पोखरण रोड नंबर 1 ठाणे इथे आहे. ज्याला कॅडबरीचं सिग्नल माहीत असेल त्याच्या जवळच समतानगर आहे आणि तिथे हे आमचं केंद्र आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिल्ड इव्हॅल्युएशन आणि रिसर्च सेंटर मागील 6 वर्षापासून मानवी ऊर्जा क्षेत्र म्हणजे बायोफिल्ड किंवा ऑरा यावर संशोधन करीत आहे. आपण बघणार आहोत की जवळजवळ स्कॅन केलेल्या रुग्णांची संख्या 1650 पेक्षा जास्त झालेली आहे. या रुग्णांच्या एकूण स्कॅनची संख्या 48,000च्या पेक्षा जास्त आहे. जनजागृतीसाठी दिलेल्या व्याख्यानांची संख्या 164 झालेली आहे. हे 165वे लेक्चर आहे. मात्र हे 5वं का 6वंच ऑनलाईन लेक्चर आहे. 2 दिवस प्रशिक्षण अभ्यासक्रमाची संख्या 14 आहे. सुरू केलेल्या स्कॅन केंद्राची संख्या 5 आहे आणि सादर केलेल्या कागदपत्रांची, संशोधनात्मक कागदपत्रांची संख्या 4 आहेत. याच्या मागचा हेतू आणि कार्यप्रणाली पूर्ण करण्यासाठी चिकित्सा आणि उपचारांच्या नियोजनासाठी आयुर्वेद, होमिओपॅथी, योग थेरपी, निसर्गोपचार आणि इतर ऊर्जा उपचार प्रणाली यांना मुख्य प्रवाहात आणणे हे महत्त्वाचं असल्यामुळे याच्यासाठी लेक्चरच्या माध्यमातून, नंतर कार्यशाळेच्या माध्यमातून आणि पुस्तकाच्या माध्यमातून हा कार्यक्रम रोज वापरला जातो आहे. 2016 मध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स लखनौ इथे झाली होती. त्याच्यामध्ये आपण एक पेपर प्रेझेंट केलेला आहे. नेपाळमध्ये 2017, 2018 मध्ये 3रं विश्व वेद विज्ञान संमेलन पुण्यामध्ये झालं होतं आणि अनेक बाहेरचे लोक वेदांवर बोलायला आले होते. त्याच्यामध्ये सुद्धा आपला विषय त्यांना आवडला आणि आपण तो प्रस्तुत करू शकलो. रोहतक मध्ये बाबा मस्तनाथ युनिव्हर्सिटी फार मोठी युनिव्हर्सिटी आहे.
त्यांच्या एका इंटरनॅशनल आयुर्वेद कॉन्फरन्समध्ये की नोट म्हणून ह्या विषयावर मला बोलायला मिळालं आहे. सूक्ष्म शरीराच्या फोटोग्राफीवरून अचूक निदान तसेच योग्य उपचारांचे नियोजन आणि दुर्धर व असाध्य आरोग्यविषयक समस्यांचे उपचारानंतरचे यशाचे पुरावे मिळवण्यासाठी जी काही यंत्रप्रणाली लागते आणि सॉफ्टवेअर लागतं ते शोधून आपण त्याचं पेटंट मिळवलेलं आहे. आज आपण आपल्या सूक्ष्म शरीराच्या फोटोग्राफीमध्ये 7 प्रमुख चक्र बघू शकतो. त्यांची आज काय स्थिती आहे, संतुलित आहे, असंतुलित आहेत, याच्याबद्दल आपल्याला माहिती घेता येते. आणि आपल्याकडे जर काही अॅक्युपंक्चर अॅक्युप्रेशरचे अभ्यासक असतील तर आपल्याला सगळ्या नाड्या 14 प्रमुख नाड्या ह्या याच्यामध्ये बघता येतात. अर्थात आज मी सूक्ष्म शरीराचा अभ्यास घेणार नसल्यामुळे मी त्याचे काही स्लाइड जास्त दाखवणार नाहीये. हे जे पेटंट आपण नोंदवलेलं आहे हे सिस्टीम अँड मेथड टू डिटेक्ट वेलबिंग ऑफ अ बॉडी बाय बायोफिल्ड स्कॅन, आणि याच्याबद्दल अधिक माहितीसाठी biofieldScan.com याच्यावर उपलब्ध आहे. थोडक्यात आपल्यासाठी फार आश्चर्याची गोष्ट असणार आहे की आपण जो भौतिक देह बघतो, जो स्थूल देह बघतो, तो आपल्याला वाटतं की सगळ्यात उत्तम आहे आणि तोच कार्य करतोय. पण लक्षात घ्या, आपण जे स्थूल शरीर बघतो आहे ते निर्जीव आहे. ज्याला चालवणारं जे शरीर आहे, ऊर्जा शरीर, हे सूक्ष्म शरीर आहे. आणि या सूक्ष्म शरीराची फोटोग्राफीमुळे आपल्याला भौतिक शरीरात काय गडबड होते, काय भानगडी होतात आहे, व्याधी का होतात आहे, याच्याबद्दल निश्चितपणे सांगता येतं. आणि ह्या सगळ्यासाठी आपल्याला वैदिक विज्ञान याचा अभ्यास करावा लागतो. आपल्याला माहित असेल आयुर्वेद हा ऋग्वेदाचा उपवेद आहे, त्याच्यामुळे याच्यातली बरीचशी माहिती आयुर्वेदामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. ह्याच्यात हे जे चित्रीकरण आहे, फोटोग्राफी आहे, याला लागणारं अचूक सॉफ्टवेअर सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. तेव्हा पुन्हा एकदा ह्या केंद्राची उद्दिष्टे आणि ज्याच्यामुळे संशोधन सुरू केलेलं आहे ते पुन्हा एकदा सांगतो. आयुर्वेद, होमिओपॅथी, योग थेरपी, निसर्गोपचार, अक्युपंक्चर, रेकी, प्राणिक किंवा इतर ऊर्जा उपचार पद्धतींचा प्रचार करण्यासाठी वैदिक शरीरशास्त्राचा मानवी शरीरशास्त्राशी म्हणजे स्थूल शरीरशास्त्राशी, ज्याला आपण ह्युमन अनॅटमी म्हणतो, फिजिकल ह्युमन अनॅटमी, असणारा संबंध पुराव्यानिशी सादर करणे, ह्या प्राचीन उपचार पद्धतींना निदान आणि उपचारांच्या नियोजनासाठी मुख्य प्रवाहात आणणे आहे. आज ठोस निदानासाठी ॲलोपॅथीची मदत लागते, मात्र छायाप्रभा हा जो आयुर्वेदातला भाग आहे, ज्याला आपण ऑरा फोटोग्राफी म्हणू शकतो, हे निदानाचे जास्त प्रगत तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करायला हवा आणि आज तो आमच्या केंद्रातर्फे होतो आहे. मी सांगितल्याप्रमाणे प्राचीन वैदिक चिकित्सा प्रणाली ही अतिशय प्रगत होती आणि अचूक होती. प्राचीन आणि म्हणून आपण आयुर्वेद, उनानी, मर्मचिकित्सा पद्धती ज्या सुमारे 5000 वर्षापासून प्रचलित होत्या त्याचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. मी जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं ठरलं की आपल्या सगळ्या आया आपल्या बाळांचे दृष्ट काढतात बघा. ते जर बाळ नीट झोपलं नसेल, ते जर बाळ नीट जेवत नसेल, ते जर बाळ नीट खेळत नसेल तर आईला लगेच कळतं की त्याला कोणाची तरी नकारात्मक ऊर्जा, कोणाची तरी दृष्ट लागली आहे. आणि मग ती तिच्या पद्धतीप्रमाणे मीठ मोहऱ्या ओळून तिला त्या बाळाला ओवाळते आणि ते बाळ चक्क पुन्हा व्यवस्थित होतं. तर ह्या सगळ्या ऊर्जा उपचार आपल्याकडे अतिशय प्राचीन काळापासून आहेत. आपण काही विधी, काही गोष्टीसाठी आपण वास्तुशांती करतो जेणेकरून आपल्याला चांगलं सुख त्या वास्तूकडून मिळावं. आपण हवन करतो, आपण मंत्राग्नी देतो. या सगळ्यांच्या मागचा जो अभ्यास आहे हा आपल्या ऋषीमुनींचा आहे, हा वैदिक अभ्यास आहे. त्याचप्रमाणे रेकी सुद्धा अतिशय प्राचीन आहे आणि आज त्याची इतकी प्रगती होत चालली की दिल्ली सारख्या एम्स सारख्या मेडिकल कॉलेजमध्ये आज रेकी शिकवली जाते. त्या तुलनेत 18व्या शतकातील ॲलोपॅथीला फक्त 200 वर्षाचा इतिहास आहे आणि याला ऑर्थोडॉक्स औषध प्रणाली असे म्हणतात. आणि केवळ यांच्याकडे
सोनोग्राफी आहे, पेट स्कॅन आहे, एक्सरे आहे. त्यामुळे यांनी इतकं आपल्यावर एक प्रभाव टाकला की आपल्याला वाटायला लागलं की ॲलोपॅथी ही सगळ्यात उत्तम आहे. मात्र लक्षात आपल्याला पुढे येईल की ॲलोपॅथीमध्ये आपला फक्त भौतिक शरीराचा अभ्यास आहे, ज्याला आयुर्वेदामध्ये फक्त अन्नमय कोश म्हटलेला आहे. बाकीचा जो अभ्यास आहे तो वेदांमध्ये असल्यामुळे, वैदिक शरीरशास्त्राचा असल्यामुळे आपल्याला त्याचा जर आपण वापर केला तर आपण जास्त प्रगती करू शकतो आणि जास्त यशस्वी होऊ शकतो. हा जो भाग आहे विज्ञानाचा, याच्यामध्ये स्थूल शरीराचा अभ्यास जवळजवळ सगळ्यांचाच आहे. पण वैदिक शास्त्र जे आपल्याला सांगतंय की सूक्ष्म शरीर आणि पंचकोश ही संकल्पना आपल्या वैदिक शास्त्रात आधीपासून स्वीकारली गेलेली आहे. या आपल्या अनेक चारी वेदांमध्ये याचे काही ना काही श्लोक मिळतात. पण त्याहीपेक्षा मला जे महत्त्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे आपल्या घरी असलेली पुस्तकं, योग कुंडलिनी, लय कुंडलिनी, किंवा काहींच्याकडे उपनिषद आहेत, पतंजली योगशास्त्र आहे, शिवसंहिता आहे, षटचक्र निरूपण आहे, भागवत गीता आपल्याकडे असते, ललिता सहस्त्रनाम स्तोत्र बहुतेकांकडे आहे, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत आपल्याकडे आहे आणि आपण त्यांची बऱ्याच वेळा पारायण करतो. ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये सूक्ष्म शरीराचा भरपूर अभ्यास दिलेला आहे. फक्त आपण ते एक पारायण किंवा वाचायचं म्हणून ते वाचून काढतो, पण त्याच्या मग अभ्यास आणि संशोधन याची खरी गरज आहे. आपल्या तैत्तिरीय उपनिषद हा जो उपनिषद आहे याच्यामध्ये पंचकोश सिद्धांत आहे. हा अत्यंत महत्वाचा आहे, ज्याला आपण कर्मचक्र म्हणतो. म्हणजे आज आपल्याला ज्या व्याधी त्रास देतात आहे त्याचं सगळं कारण हे मागच्या जन्मातील कर्मफळ आहेत, आपलीच कर्म आहेत. आणि म्हणून ह्या जन्मातील व्याधी, समस्या आणि ज्या काही परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत त्याचं कारण आपल्या मागच्या जन्मातले आपले कर्म आहेत. ह्या आपला हा पंचकोश सिद्धांत सांगतो. आणि म्हणून पंचकोश सिद्धांतामुळे आपला प्रत्येक आयुष्यामध्ये त्याचा भाग म्हणून आपण आपले व्याधी आणि आपले आनंद आपण भोगत असतो. आणि मला असं वाटतं की जर ज्याचा पंचकोशा सिद्धांत किंवा पंचकोशाचा अभ्यास पूर्ण झाला त्याच्यासाठी त्याला कधी असं वाटणार नाही की मी इतका चांगला, मी इतका प्रामाणिक, मी इतका मेहनती आणि मला अनेक संकट, पण तो इतका वाईट, तो इतका बदमाश, तो इतका निरुपयोगी माणूस आणि तो किती सुखी, हा प्रश्नच तुम्हाला पडणार नाही जर आपण पंचकोशाचा अभ्यास केला तर. पंचकोशाचा अभ्यास आपल्याला जेव्हा हे ऑरा फोटोग्राफी आणि त्याचं विश्लेषण करायचं असतं त्यावेळेस हा आम्ही घेतो. 2 दिवस हा विषय आम्ही शिकवत असतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चरक संहितेमध्ये छायाप्रभा म्हणजे आयुर्वेदातले डॉक्टर्स पहिल्या वर्षी हा सगळा अभ्यास करतात. याच्यामध्ये 7व्या चॅप्टरमध्ये इंद्रिय स्थान पन्नरूपीयमध्ये हा सगळा विषय दिलेला आहे. आणि आज आयुर्वेदाचं इतकं महत्त्व आहे की रोग होऊ नये यासाठी त्याची जास्त धडपड आहे. आणि आपल्याला मी तुम्हाला एक इंग्लिश मधला भाग वाचून दाखवतो. डिस्टॉर्शन ऑफ शॅडो इन रिस्पेक्ट ऑफ चेंजेस इन शेप, मेजरमेंट, कलर अँड लस्टर शुड बी कन्सिडर एज वॉर्निंग साइन इवन इन हेल्दी इंडिव्हिज्युअल्स. याचा अर्थ असा की आज जरी मी एकही औषध घेतलं नसेल, आज जरी मी स्वतःला निरोगी समजत असेल, तरी काही कालावधीनंतर एखादी व्याधी कुठे येऊ शकते ह्याचा सुद्धा अभ्यास आयुर्वेदाने केलेला आहे. आधुनिक वैद्यकीय विज्ञान म्हणजे आपली लेटेस्ट मेडिकल सायन्स आणि वैदिक विज्ञान म्हणजे आपलं प्राचीन विज्ञान याचाच एकत्रीकरणाला अगोदरच सुरुवात झालेली आहे. डॉक्टर चिंतामणी हे जे ऑन्कोलॉजिस्ट आहेत त्यांनी सांगितलं आहे की मी किमोथेरपी देऊन थकलो आहे. मी आता त्यांना अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स, आयुर्वेद, योग थेरपी सांगतो आहे आणि त्याच्यामुळे माझी किमोथेरपीची मात्रा कमी झालेली आहे. म्हणजे आज वेळ अशी आलेली आहे की आपल्याला याचं एकत्रीकरण, ज्याला इंटिग्रेटेड शब्द वापरला जातो, याची गरज आहे. तेव्हा आपण थोडक्यात वैदिक ह्युमन अनॅटॉमी म्हणजे काय हे समजून घेऊया. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की हा आपला मुख्य विषय नाही आहे, पण काही गोष्टींसाठी त्याचा बॅकग्राऊंड क्लिअर करण्यासाठी मी हा विषय इथे काही स्लाइड्स ठेवलेले आहेत.
प्राचीन वैदिक शरीरशास्त्राचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म शरीराचा अभ्यास होय. म्हणजे आपल्या सभोवतालचे विद्युत चुंबकीय क्षेत्र, प्रमुख ऊर्जा केंद्र, पंचकोश आणि ऊर्जावाहक नाड्या यांचं संपूर्ण ज्ञान. आणि हे ज्ञान त्या व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक स्थितीचं विश्लेषण करतं. आता याच्यामध्ये आपल्याला विद्यमान डायग्नोस्टिक आणि ट्रीटमेंट फ्रेमवर्क जी आज आपली प्रचलित आहे त्याच्यामधून आपल्याला काय प्रॉब्लेम येतो हे आपण जाणून घेऊया. आधुनिक वैद्यकीय चाचण्या जेव्हा रोग शरीरावर येतो तेव्हा ते रोगाचे निदान करू शकतात आणि त्यानुसारच त्यावर उपाय योजना केली जाते. आपले एक्सरेज, MRI, पेट स्कॅन हा जेव्हा रोग शरीरामध्ये म्हणजे भौतिक शरीरामध्ये पॅथॉलॉजी किंवा रोग हा पूर्णपणे स्थापित झालेला असतो तेव्हाच हे याचे रिझल्ट आपल्याला, रिपोर्ट्स आपल्याला पॉझिटिव्ह येतात. पण आयुर्वेद म्हणतं की त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला अलर्ट करू शकतो, त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला पूर्वसूचना देऊ शकतो. आणि हीच टेक्नॉलॉजी आणि हाच अभ्यास आज महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे लक्षणं म्हणजे आजार समजलं जातं. मुळात आयुर्वेद असं सांगतं की लक्षणे म्हणजे आजार नव्हे, परंतु शरीरातील असंतुलन लक्षणाद्वारे व्यक्त होत असते. म्हणजे आपल्याला दिलेली ती चेतावणी आहे, तो रोग नव्हे. या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे रोगामध्ये रूपांतर होते. त्यावेळी औषधी उपचार किंवा औषधी आणि शस्त्रक्रिया ह्याची आवश्यकता भासते. बायोफिल्ड स्कॅनद्वारे हे असंतुलन फार प्रभावीपणे दाखवले जाते आणि योग्य वेळीच सुरू केलेल्या ऊर्जा उपचार किंवा अल्टरनेटिव्ह थेरपीजमुळे पुढे लागणाऱ्या महागड्या चाचण्या किंवा औषधी किंवा शस्त्रक्रिया यासारख्या उपचारांना थांबविता येते. म्हणून आजचा जो विषय आहे तो ऊर्जा उपचार म्हणजे होलिस्टिक हिलिंग किंवा अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणजे काय हे आपण थोडंसं खोलवर जाऊन समजून घेऊया. ऊर्जा उपचार किंवा होलिस्टिक हिलिंग म्हणजे प्रत्येक व्यक्तीशी संबंधित असलेल्या व्याधीग्रस्त सूक्ष्म देहाच्या दूषित ऊर्जा क्षेत्रावर प्रभाव पाडून तो बदलण्याचा मार्ग आहे. म्हणजे त्याच्या भोवती असलेली नकारात्मक विचारांना बदलण्याचा हा मार्ग आहे. यामुळे व्यक्तीचे नकारात्मक विचार सकारात्मक होतात. शरीरातील पेशी, ग्रंथी, हार्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटर स्तरावरील रोगग्रस्त अवस्थेपासून निरोगी स्थितीत येण्याची प्रक्रिया सुरू होते. यामध्ये जवळजवळ 150 प्रकारचे विविध ऊर्जा उपचार पद्धती किंवा अल्टरनेटिव्ह थेरपीज जगभर प्रचलित आहेत. त्याच्या काही नावांची आपण ओळख पुढे करून घेऊया. आज तरी होलिस्टिक हिलिंग ही आपल्याला 5 वर्गवारीमध्ये मांडता येतात. एक म्हणजे बायोलॉजी बेस्ड प्रॅक्टिसेस, ज्याच्यामध्ये आपण हर्ब्स घेतो, आयुर्वेद घेतो, काढे घेतो आणि न्यूट्रिशनल थेरपी याच्यामध्ये येते. माइंड बॉडी थेरपीमध्ये योग थेरपी आणि मेडिटेशन येतं. होल मेडिकल सिस्टीममध्ये होमिओपॅथी, ॲक्युपंक्चर ज्याला आपण पंचकर्म म्हणतो ते येतं. एनर्जी हिलिंगमध्ये चक्र हिलिंग, रेकी, प्राणिक हिलिंग, प्राणशक्ती हिलिंग याचा समावेश आहे. आणि मॅन्युप्युलेशन अँड बॉडी बेस्ड प्रॅक्टिसेसमध्ये आपले मसाज थेरपी, हँड रिफ्लेक्सोलॉजी, फूट रिफ्लेक्सोलॉजी यांचा अंतर्भाव होत असतो. आता ह्या सगळ्यांच्या अगोदर आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य किंवा निरोगी आरोग्य याची व्याख्या समजून घ्यावी लागेल. म्हणजे मग आपल्याला व्याधी किंवा अनारोग्य म्हणजे काय हे समजून घ्यायला सोपं जाईल. संपूर्ण स्वास्थ्य म्हणजे किंवा निरोगी आरोग्य म्हणजे भौतिक शरीराच्या प्रत्येक यंत्रणेची, पेशी, ग्रंथी, अवयवांची सुस्थिती किंवा परिपूर्णता. याच्या कार्यातील सुसंवाद, संतुलित जीवनशैली, सुप्रसन्न आणि शांत मन होय. किंवा याला आपण दुसऱ्या पद्धतीने मांडू शकतो. प्राचीन किंवा पारंपरिक उपचारकांच्या मते संपूर्ण स्वास्थ्य याचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीचा शरीर, मन, बुद्धी, आत्मा यातील संतुलन आणि सुसंवाद.
आरोग्याची सुस्थिती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये होमिओस्टॅसिस म्हणतो, म्हणजे प्रत्येक शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये कधी न संपणारी किंवा अखंडपणे सुरू असणारी संतुलित जैविक प्रक्रिया. आणि आता आपल्याला अनारोग्य किंवा व्याधी म्हणजे काय हे थोडंसं सोपं जाईल. जेव्हा मानसिक व भावनिक असंतुलन होते, तसेच विषाणू किंवा विषजन्य पदार्थाच्या प्रवेशामुळे, ज्याला इंग्लिशमध्ये टॅक्सेमिया म्हणतात, शरीरात विषारी सामग्री, जंतू आणि विषारी द्रव्ये जमा होतात. त्यांना सामान्य मार्गाने शरीराला काढून टाकता न आल्यामुळे शरीर विषारी ओझे दूर करण्यासाठी आपत्कालीन प्रतिक्रिया, रिस्पॉन्स सुरू करते. या प्रतिक्रियेलाच आजार किंवा व्याधी म्हणतात. मानसिक व भावनिक असंतुलनाची कारणे अनेक आहेत. शरीरात विषारी द्रव्ये 2 कारणामुळे जमा होतात. जैविक चयापचय क्रियेचा भाग म्हणून एक न पचलेले अन्न आणि अनावश्यक किंवा दूषित अन्न पदार्थाला अंशतः किंवा पूर्णपणे काढून टाकण्यात असमर्थतेमुळे साचलेले विषद्रव्य. तेव्हा आपल्या लक्षात येईल की रोग किंवा व्याधी किंवा अनारोग्य म्हणजे शरीराने स्वतःच्या संतुलनासाठी व शुद्धीकरणासाठी निर्माण केलेली अवस्था आहे. म्हणजे आयुर्वेद जे सांगतंय की ती तुम्हाला दिलेली चेतावणी आहे की काहीतरी असंतुलित होऊन राहिलेलं आहे ऊर्जा शरीरावर, आणि त्याची तुम्ही दखल घ्या. प्राचीन काळी या आक्रमण करणाऱ्या विषारी घटकांना दुष्ट आत्मे, राक्षस किंवा भूते असे म्हणत होते. आज आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये यांनाच सूक्ष्म जंतू, विषाणू, कीटाणू, बॅक्टेरिया, व्हायरस इत्यादी नावांनी ओळखले जाते. सध्या कोरोना व्हायरसचा जबरदस्त लोकांवर परिणाम झालेला आहे. तर व्हायरस या विषाणूची व्याख्या काय आहे, तर प्रत्येक पेशीचे आयुष्य संपल्यावर मृत पेशीमध्ये रूपांतर होते आणि ही मृत पेशी जैविक क्रिया आणि नियंत्रण यंत्रणा या पेशीची पूर्णपणे ठप्प झालेली असते. तर रोगांचं आपण पुढचे काही टप्पे बघणार आहोत. तर मनाचे असंतुलन आणि विषारी द्रव्याच्या प्रवेशामुळे शरीरातील पेशी, अवयव, ग्रंथी तसेच रक्तामध्ये दोष निर्माण होतो, त्यांची अकार्यक्षमता वाढते. हे रोगाचे सर्वसामान्य कारण आहे. विषारी द्रव्ये आणि शरीरातील कचरा, ज्याला आपण टॉक्सिन्स म्हणतो, काढून टाकण्यासाठी अपुरी पडलेली ऊर्जा शक्ती, यामुळे शरीर अधिक दूषित होते, ऊर्जेचा ऱ्हास होतो, रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात होते. आणि मग मात्र ह्या रोगाचे जे पुढचं टप्पे मिळालेले आहेत ते एकूण 7 टप्पे आहेत. याच्यातला पहिला टप्पा असंतुलन, क्षीणता, अशक्तपणा, ऱ्हास, दुर्बल्य. प्रथम पायरी रुग्णाप्रमाणे डॉक्टरांनाही ओळखता येत नाही. यामध्ये शरीरातील ऊर्जा शक्तीचा ऱ्हास किंवा ऊर्जेच्या पुरवठ्यापेक्षा रोगाची शक्ती जास्त असते. कोणत्याही परिस्थितीत शरीर अशक्त होते आणि अशक्त शरीराची ऊर्जा शक्ती कमी कमी होत जाते. प्रचलित वैद्यकीय चाचण्या अहवाल देऊ शकत नाही, परंतु बायोफिल्ड स्कॅन या दुर्बलतेचे, असंतुलनाचे स्थान दाखवते आणि येणाऱ्या व्याधीची पूर्व सूचना देते. कारण हा जो टप्पा आहे हा सूक्ष्म देहापर्यंतच मर्यादित असतो, भौतिक शरीरावर आलेला नसतो. आणि दीर्घकाळ अशा प्रकारची दुर्बलता किंवा आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर रोगाला ती पुढच्या टप्प्यात नेते. आता रोगाचा दुसरा टप्पा म्हणजे विषद्रव्ये निर्माण करणाऱ्या घटकांचा शरीरभर फैलाव, ज्याला मी टॅक्सेमिया म्हणतो. या टप्प्यात शरीरभर विषद्रव्ये निर्माण करणाऱ्या घटकांचा फैलाव झाल्यामुळे लक्षणे दिसायला लागतात. वैद्यकीय भाषेत इथे रोगाचे नाव ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. बाहेरील येणाऱ्या विविध विषद्रव्यांचा शिरकाव आणि शरीराच्या ऊर्जा निर्मितीवर पडणारा ताण, ज्याचं कारण अपुरी झोप, अयोग्य किंवा अतिसेवन, भावनिक ताणतणाव आणि इतर अनेक मानसिक आणि भावनिक घटक, त्याच्यामध्ये काही आघात असतात, काही संकट असतात, काही अपघात असतात. यामुळे निचरा करण्यास शरीर अयशस्वी ठरते. रोगाचा पुढील टप्पा सुरू होतो, याला संभ्रमावस्था म्हणतात. आधुनिक वैद्यकीय चाचण्या या टप्प्यात सुद्धा पॉझिटिव्ह अहवाल देऊ शकत नाही.
परंतु बायोफिल्ड स्कॅनमध्ये ऊर्जेचा झालेला ऱ्हास बघता येतो आणि उपाययोजना सुरू करता येतात. तिसरा टप्पा जो असतो ती म्हणजे केवळ चिडचिड, संताप आणि असहाय्यता असते. वाढलेल्या विषारी सामग्रीचा चेतना संस्थेवर परिणाम झाल्यामुळे चिडचिड होते. आपल्यापैकी बरेच जण आणि डॉक्टर देखील याकडे लक्ष देत नाहीत. जेव्हा आपल्याला खाज सुटते, विचित्र अस्वस्थता जाणवते, विलक्षण गोंधळलेली मनाची स्थिती जाणवते, परंतु वेदनादायक क्षेत्र नसतात ज्याच्याकडे आपलं लक्ष जाईल असं शरीरामध्ये खुणा नसतात, तेव्हा चिडचिड होत असते. इथे सुद्धा बायोफिल्ड स्कॅनमध्ये ऊर्जेचे झालेले असंतुलन बघता येते आणि उपाययोजना करता येतात. या टप्प्याकडे दुर्लक्ष झाल्यास मात्र शारीरिक लक्षणे दिसायला लागतात. म्हणजे मी जो पॉइंट तुम्हाला सांगत होतो की आयुर्वेदामध्ये हा सगळा अभ्यास खूप पूर्वीपासून केल्यामुळे एखादे लक्षण म्हणजे शरीराने सांगितलेलं असंतुलनाचं वॉर्निंग ही आपल्याला बरी करता येते आणि त्याच्याकडे जर आपण लक्ष नाही दिलं तर आपल्याला भौतिक शरीरावर रोग दिसायला लागतो, ज्याच्यामध्ये जळजळ असते, म्हणजे ऍसिडिटी असू शकते, मळमळ असू शकते, काही लोकांना मऊ सूज, थोडीशी एखाद्या भागाला सूज यायला लागते आणि मनाचं अधिक असंतुलन होत असतं. या टप्प्यात प्रथमच शरीरावर खुणा दिसून लागतात, ज्याला आपण पॅथॉलॉजी म्हणतो. अधिक मानसिक असंतुलन दिसून येते, मऊ सूज आणि वेदना सुरू होतात. इथे शरीराने विषाणू आणि विषद्रव्ये एखाद्या अवयवात किंवा क्षेत्रात एकत्रीकरण केल्यामुळे हे बघायला मिळते. त्यांना नष्ट करण्यासाठी शरीराचे तापमान वाढवले जाते, ज्याला आपण ताप किंवा ज्वर म्हणतो. वास्तविक शरीराने संकटावर मात करण्यासाठी ही उपाययोजना केली असते. ताप कमी करण्याच्या गोळ्या घेतल्याने शरीराची अधिक हानी होते, रोग पुढच्या टप्प्यात जातोय. पुढच्या टप्प्यामध्ये 5वा टप्पा आहे हा छाले, ज्याला आपण अल्सर्स म्हणतो किंवा त्वचा फाटणे म्हणतो. अल्सरेशन किंवा त्वचा फाटणे म्हणजे शरीराने विषारी द्रव्यांना बाहेर पडण्यासाठी करून दिलेली वाट होय. यामध्ये पेशी सहित विषारी कणांना नष्ट केले जाते. या भागातले मज्जातंतू उघडीस आल्यामुळे ही परिस्थिती अत्यंत वेदनादायक सुद्धा असू शकते. शरीराचा हा प्रयत्न धोकादायक कारणे बंद केली किंवा विषारी द्रव्यांची पातळी कमी झाली आणि थोडेसे बाह्य औषधं वापरली तर यशस्वी होतो आणि त्या जागी आपल्याला व्रण दिसायला लागतो. भौतिक शरीरातील या खुणा व्यक्तींना तसेच डॉक्टरना देखील दिसतात. मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाला तर शेवटचा प्रयत्न म्हणून शरीर पुढच्या टप्प्यात त्या विषारी द्रवयुक्त पेशींना गाठीचे बंधन घालते, ज्याला आपण एन्ड्युरेशन म्हणतो. 6वा टप्पा म्हणजे कठीणीकरण, गाठ किंवा कडक सूज. शरीराच्या बुद्धिमान यंत्रणेची ही शेवटची पायरी आहे. आपल्या शरीरामध्ये स्वतःची एक संरक्षण यंत्रणा आहे, त्याच्यातली ही शेवटची बुद्धिमान नियंत्रणाची पायरी आहे, ज्यामुळे शरीराचे जास्त नुकसान होऊ शकते अशा विषारी द्रव्ययुक्त पेशींना शरीरभर पसरू नये म्हणून एकत्र ठेवण्यासाठी त्यांना एक कठीण आवरणात एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला आपण गाठ किंवा अनेक गाठीच्या रूपात शरीरावर बघतो. बऱ्याच वेळा त्या सर्जरीने काढून टाकल्या जातात आणि शरीर हे युद्ध जिंकते. मात्र 7वा टप्पा जिथे पेशी नष्ट व्हायला लागतात, पेशी अनियंत्रित व्हायला लागतात आणि त्याचा एंड किंवा शेवट सुद्धा हा प्राणघातक असतो. हा शेवटचा टप्पा आपण समजून घेऊया. शरीराचा शेवटचा प्रयत्न अयशस्वी झाला, तसेच अपौष्टिक, कमी आहार किंवा ज्याला आपण अन्नाचे अतिसेवन, ज्याला जंक फूड आपण म्हणतो, व्यायामाचा अभाव, प्रचंड नकारात्मक विचार आणि भावनांचे वारंवार उद्रेक यामुळे पेशीतील संरक्षण प्रणाली विषाने बदलली जाते. ते अनियंत्रित होतात. पेशी स्वतःची ऊर्जा निर्मिती थांबवतात व परजीवी होतात. यामुळे असाध्य रोग बळावतो. अशा स्थितीत कर्करोगाचे नाव दिले जाते. रोगाचा शेवटचा टप्पा सहसा प्राणघातक असतो. म्हणजे आपल्याला निरोगी आरोग्य म्हणजे काय किंवा
सशक्त स्वास्थ्य म्हणजे काय आणि अस्वास्थ्य किंवा व्याधी म्हणजे काय हे आपण समजून घेतलंय. आता आपल्याला लक्षात येईल की होलिस्टिक हिलिंगचं का महत्व आहे. होलिस्टिक हिलिंगमुळे आपल्या सूक्ष्म शरीरावर जोपर्यंत असंतुलन आहे त्या वेळात जर ही आपल्याला ट्रीटमेंट मिळाली तर आपल्याला पुढच्या मोठ्या रोगाचा सामना करावा लागत नाही. म्हणून होलिस्टिक हिलिंग महत्वाचं ठरतं, ऊर्जा उपचार महत्वाचे ठरतात. हा अभ्यास मेडिकल सायन्समध्ये नाहीये, त्यांच्याकडे फक्त भौतिक शरीराचा अभ्यास आहे. म्हणून रोग भौतिक शरीरावर आल्यावर त्यांच्याकडे त्या उपाययोजना सुरू होतात. तेव्हा हा होलिस्टिक शब्द अत्यंत प्राचीन आहे. याचा जर आपण अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर हा ग्रीक होलोस या शब्दापासून आला आहे आणि याचा अर्थ संतुलित आहे. उदाहरणार्थ भावनिक मानसिक स्थिती, दृष्टिकोन, जीवनशैली, आहार, शारीरिक दुर्बलता, गत आयुष्यातील काही वाईट अनुभव, अविश्वास आणि नातेवाईकांशी असलेले संबंध यामध्ये सकारात्मक बदल घडवून संतुलित करणे हा होलिस्टिक हिलिंग किंवा ऊर्जा उपचाराचं पहिलं कार्य आहे. थोडक्यात होलिस्टिक हिलिंग किंवा ऊर्जा उपचार भौतिक शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यावर सकारात्मक कार्य करतात. कारण विचार आणि भावनांचा आपल्या शरीरावर प्रचंड परिणाम होत असतो. आपण पुढे बघणार आहोत की न्यूरोट्रान्समीटरवर याचा परिणाम होत असतो. सारांश, शारीरिक, मानसिक, भावनिक रोगाचे कारण प्राणशक्तीच्या प्रवाहाची कमतरता आहे. म्हणून ऊर्जावाहक नाड्यातील प्रवाहामधील अडथळे आणि ऊर्जा केंद्रातील असंतुलन यामधून वाहणाऱ्या प्राणशक्तीला संतुलित करणे म्हणजे होलिस्टिक हिलिंगचा फायदा घेणे आहे. परंतु आज चित्र असं आहे की लोक होलिस्टिक हिलिंगच्या ऐवजी कॉम्बिफ्लॅमची गोळी जास्त प्रिफर करतात. त्यांना इंजेक्शन हवे आहेत, त्यांना गोळ्या हव्या असतात आणि सर्जरी केलं तर एक मोठी छाती उघडून ते सांगतात किंवा एक फार आपण मोठं कार्य केलंय म्हणून आपल्या सर्जरीबद्दल बोलतात. पण आज गरज आहे ती लाईफस्टाईल चेंजेसची किंवा ज्याला आपण आयुर्वेदामध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ सिस्टीम म्हणतो त्याची आज गरज आहे. आणि मला वाटतं आंतरराष्ट्रीय योग दिवस 2020 निमित्त हा आजचा अत्यंत महत्त्वाचा संदेश मला द्यायचा आहे की सकारात्मक जीवनशैली, संतुलित जीवनशैली हाच आपल्या निरोगी आरोग्याचा मंत्र असायला पाहिजे. तर पुन्हा आपण ऊर्जा उपचारांचे महत्त्व समजून घेण्याचे काही स्लाइड्स बघणार आहोत. आयुर्वेदाप्रमाणे होलिस्टिक हिलिंगमध्ये ही आरोग्याच्या तक्रारी किंवा समस्या किंवा लक्षणे शरीरातील ऊर्जेचे असंतुलन दर्शवतात. ही लक्षणे म्हणजे पूर्व सूचना असून याची दखल घेऊन उपाययोजना करणे अधिक श्रेयस्कर ठरते. आयुर्वेद आणि होलिस्टिक हिलिंग याला रोग मानत नाही, शरीरातील रोग मानत नाही, पण ही लक्षणे आहेत आणि पूर्व सूचना आहे. मानवी शरीर म्हणजे फक्त पेशी, अवयव, ग्रंथी ज्याला आपण अन्नमय कोश म्हणतो, आयुर्वेद त्याला अन्नमय कोश म्हणतं, या लक्षणावर आधारित संगीत, म्युझिक थेरपी आपण म्हणतो, हे उपचार आपले विचार आणि भावनांना संतुलित करतात, शारीरिक ताण तणाव कमी करतात, पेशीमध्ये संतुलित जैविक क्रियेला मदत करतात. यामुळे मन, शरीर व चित्त यावर सकारात्मक परिणाम होतो. आणि होलिस्टिक उपचारांचा असा विश्वास आहे की शरीराला आजारपण न येणे किंवा शरीर आजारी पडल्यावर ते स्वतः बरे होणे याच्यासाठी शरीरामध्ये एक प्रचंड बुद्धिमान संरक्षण यंत्रणा आहे, ज्याला आपण सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो. यावर शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थितीचा प्रचंड प्रभाव असतो. इथे मनाची आणि शरीराची संतुलित जोडणी महत्वाची ठरते. आपले षड्रिपू आणि मानसिक भावनिक विचार यांचा परिणाम न्यूरोट्रान्समीटर, उदाहरणार्थ न्यूरोकेमिकल्स, न्यूरोपेप्टाइड्स आणि न्यूरोस्टेरॉइड्स यांच्या स्त्रावावर होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यूरोट्रान्समीटर फक्त मेंदूत किंवा मज्जासंस्थेपर्यंत मर्यादित नाहीत. त्यांचे रिसेप्टर्स संपूर्ण पचनसंस्था, हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड इथेही आहेत. त्यामुळे ह्या सुद्धा संस्थेमध्ये आपल्याला बिघाड दिसायला लागतो.
यामुळे ह्या सर्व पेशीतील रोग प्रतिकारक शक्तीवर याचा परिणाम होतो। त्यामुळे षड्रिपू आणि मानसिक भावनिक विचार यांना प्रथम उपाययोजना करणे अधिक श्रेयस्कर ठरते। सारांश, मनाची समतोलता मेंदूतील रासायनिक स्त्रावांचे संतुलन करते, ज्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि ऊर्जा उपचार यशस्वी होतात। आज मी तुम्हाला काही स्कॅन दाखवणार आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हे जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत हे असंतुलित झाल्यावर त्याचा शरीरभर कसा परिणाम झालेला आपण बघू शकतो, याचे पण मी काही तुम्हाला स्कॅन्स दाखवणार आहे। ऊर्जा उपचारांची जी मी यादी तुम्हाला सांगणार होतो ती ध्यान म्हणजे मेडिटेशन, निसर्गोपचार, योग थेरपी, मसाज, इलेक्ट्रोक्रिस्टल थेरपी, वनस्पती किंवा पुष्पौषधी ज्याला आपण बाग थेरपी म्हणतो, आयुर्वेद, होमिओपॅथी, समहोन चिकित्सा, हिप्नोटिझम, क्लिनिकल हिप्नोटिझम, रेकी, प्राणिक हिलिंग, प्राणशक्ती, मर्म चिकित्सा, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर, संगीत, चुंबक चिकित्सा, किन्सिओलॉजी आणि रिफ्लेक्सॉलॉजी इत्यादी अनेक उपचार पद्धती जगभर प्रचलित आहेत आणि मला वाटतं की प्रत्येकाने याच्यातल्या जास्तीत जास्त प्रणालीचा अभ्यास केला तर त्यांना अनेक प्रकारचे रोगाचे किंवा पेशंटला छानपैकी फायदा देता येतो। आमच्या सेंटरमध्ये आपण जवळजवळ 7 प्रकारे ह्या ऊर्जा उपचारांना प्राधान्य दिलेलं आहे। याचं एक कारण अतिशय स्पष्टपणे सांगतो की एखादी व्यक्ती फक्त न्यूट्रिशनिस्ट असेल, एखादी व्यक्ती फक्त अॅक्युपंक्चरिस्ट असेल, एखादी व्यक्ती फक्त नॅचरोपॅथी करणारी असेल, एखादी व्यक्ती फक्त आयुर्वेद असेल, तर इथे मला त्यांना सांगायचं आहे की ह्या एकाच थेरपीने कदाचित पेशंट बरे होतील पण त्याला कदाचित 6 महिने लागतील। पण आज जर आपण ह्या ऊर्जा उपचारांना एकत्र करून देण्याचा प्रयत्न केला तर पेशंट 8 दिवसात बरा झालेले आमच्याकडे केसेस आहेत। सांगण्याचा मुद्दा असा की आपली जी व्याधी आहे ही संपूर्ण शरीरभर जेव्हा आपण मान्य करतो तेव्हा आपल्याला संपूर्ण ऊर्जा शरीराला ट्रीटमेंट देणं जास्त महत्त्वाचं ठरतं। आपल्याकडे इलेक्ट्रिक पेन आहे ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन काही अॅक्युपंक्चर पॉइंट्सला देऊ शकतो। ट्रेडिशनल नॅचरोपॅथी आज अत्यंत प्रगत होत चालली आहे, ज्याच्यामध्ये आपण आज याच्यामध्ये काही काढे वगैरे घेत आहोत कोरोनाच्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी। त्याचप्रमाणे आपल्या स्वयंपाकघरामध्ये जी काही वस्तू असतात, मसाल्याचे पदार्थ असतात, ते योग्य प्रमाणात पावडरच्या रूपात खाल्ल्याने आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो। मड थेरपी आहे आमच्याकडे, युरिन थेरपी आहे किंवा अनेक प्रकारे आपण त्या पेशंटला, काही कोमामधल्या पेशंटला सुद्धा आपण याच्यातून बाहेर काढू शकलेलो आहे। त्याच्यानंतर कपिंग म्हणून एक ऊर्जा उपचार अतिशय ॲडव्हान्स असं मी म्हणेल। आज आपण जर इंटरनॅशनल खेळाडू जे गंभीररित्या आजारी होतात, पूर्वी ते स्टिरॉइडचे इंजेक्शन घेत होते, आज मात्र कपिंगच्या थेरपीमुळे त्यांना स्टिरॉइड घ्यावे लागत नाहीये आणि त्यांचे मसल पेन, त्यांचे स्पॅझम हे फार लवकर 2-3 दिवसात बरे झालेले आम्ही बघितलेले आहेत। त्याच्यानंतर रेकी हा अतिशय मी जसं म्हणालो की प्राचीन ऊर्जा उपचार आहे। आपली आई सुद्धा त्या बाळाला बऱ्याच वेळा रेकीच्या माध्यमातून सांगते, अरे तू पडला ना, आत्ता तो बाऊ ना 2 मिनिटात बरा होईल, आणि ते बाळ लगेच हसतं, रडायचं थांबतं। ही सगळी रेकीची किमया आहे। याच्यानंतर आपल्याला बाग थेरपी अतिशय महत्वाची, म्हणजे मानसिक आणि भावनिक आघात आपण बाग थेरपीने बरे करू शकतो। त्याच्यानंतर टेन्स आहे ट्रान्स इलेक्ट्रिकल नर्व स्टिम्युलेशन, याच्यामध्ये आपण जर अॅक्युपंक्चर पॉइंट्सला जर आपण हे थेरपी दिली तर अक्षरशः 2 दिवसात आपल्याला कंबरदुखी थांबवता येते। आज कोणालाही सुया टाकून घ्यायच्या नसतात शरीरामध्ये, त्यामुळे जगभर अॅक्युपंक्चरच्या जागी टेन्स थेरपी वापरली जाऊन राहिलेली आहे। नंतर क्रिस्टल थेरपी आहे, ज्याच्यामध्ये एखादं चक्र आपल्याला संतुलित करायचं असेल तर क्रिस्टल थेरपी सुद्धा अतिशय उपयोगाची आहे। मी या सगळ्यांचे काही तुम्हाला यशस्वी झालेले केसेस दाखवणार आहे। याच्यामध्ये मला एक गोष्ट अजून तुम्हाला सांगायची आहे की ऊर्जा उपचारांचा सूक्ष्म शरीर आणि भौतिक शरीरातील संबंध कसा असू शकतो। इथे तुम्हाला एक चित्र बघायला मिळतंय की इथे आपल्याला एक हात बघायला मिळतो, ज्याला आपण
अॅनाटॉमी किंवा भौतिक शरीराचं म्हणता येतो. पण त्याच्यामध्ये जर आपण आतमध्ये बघितलं तर आपले जे अक्युप्रेशर अक्युपंक्चर पॉइंट्स आहेत किंवा आपले जे ऊर्जेचे बिंदू आहेत हे सगळे आपल्या बोन्स किंवा नर्व्स किंवा ब्लड वेसल्स रक्तवाहिन्या याच्याशी संबंधित आहेत. आणि मला अगदी आश्चर्य वाटतं की आपल्या ऋषीमुनींनी जवळजवळ 25,000 वर्षापूर्वी कुठल्याही शरीराची चिरफाड न करता आपल्या या सूक्ष्म देहाचं रहस्य जाणून घेतलं होतं. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की आपलं भौतिक शरीर जे चालतं आहे ते सूक्ष्म शरीरामुळे चालतं आहे आणि या सूक्ष्म शरीराला जर तुम्ही व्यवस्थित संतुलित ठेवलं तर तुम्हाला कधीही रोगराई होणार नाही. म्हणून मला हे चित्र आपल्याला दाखवावं लागलं. हे ऊर्जा उपचार अनेक गावामध्ये अनेक शहरामध्ये काही लोक करतात आहे आणि ते खूप प्रभावी आहेत. परंतु पुरावा नसल्यामुळे आज मोठ्या शहरामध्ये मानसिक आणि भावनिक व्याधीग्रस्त व्यक्ती ते स्वीकारत नाहीत. मात्र अशा स्कॅन सेंटरमधून पुरावे मिळाल्यामुळे त्याचा प्रचार वेगाने होतो आहे. भविष्य काळात ऊर्जा उपचार केंद्रांची गरज वाढणार आहे. या संस्थेने विकसित केलेलं बायोफिल्ड स्कॅनिंग या तंत्राने ऊर्जा उपचारांमुळे भौतिक आणि सूक्ष्म शरीरात झालेले सकारात्मक बदल दाखवणे शक्य झालेले आहेत. मी आता इथे बायोफिल्ड स्कॅनिंगचा शब्द वापरल्यामुळे एक 2-3 स्लाइडमध्ये बायोफिल्ड स्कॅनिंग काय आहे हे सांगतो आहे. याच्यामध्ये आपल्याला एक स्वतंत्र रूम लागते 8x8 किंवा 10 फूट बाय 10 फूट. त्याच्यामध्ये कुठलंही फर्निचर नको. त्या सगळ्या भिंतीला पांढरा रंग हवा आणि व्यक्तीचं 8 फुटावरून फोटोग्राफी होते. कमीत कमी कपड्यात फोटोग्राफी होते. परंतु तुमचं भौतिक शरीर कधीही फोटोग्राफीमध्ये येत नाही. सगळं रंगीत चित्र येतं. ती व्यक्ती ओळखली जाऊ शकत नाही. आणि आज या फोटोग्राफीमुळे आम्ही लहान जन्मलेली बाळं यांचं फोटोग्राफी करू शकतो. गर्भवती स्त्रियांचे फोटोग्राफी केलेली आहे. असाध्य दुर्धर आजारी व्यक्ती, वयस्कर रुग्ण, इम्प्लांट्स बसवलेले रुग्ण ज्यांच्यासाठी काही मेडिकल टेस्ट साधारण उदाहरणार्थ आपले पेसमेकर्स किंवा आर्टिफिशियल वॉल्स बसवणाऱ्या पेशंटला आपल्याला माहिती आहे आपण MRI करू देत नाही. तर वनस्पती आणि त्यांचे औषधी प्रवाह बघू शकतो. खाद्यपदार्थाची ऊर्जा या स्कॅनिंग मधून बघू शकतो. तसेच वास्तू आणि यज्ञाचे परिणाम सुद्धा बघू शकतो. आणि अशा सगळ्यांचे पुरावे आज आमच्याकडे आहे. साधारण या स्कॅनचा सेंटरचा खर्च जवळजवळ 3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून करता येतो. आज आमच्याकडे याची शुल्क स्कॅनिंगची फी 3000 रुपये आहे. याच्यासाठी आपल्याला 3 तास उपवास किंवा अन्न वर्ज्य करावं लागतं. केवळ पुरुष रुग्णांचे स्कॅन करतात. केवळ महिला रुग्णांचे स्कॅन करतात. 30 ते 40 ऊर्जेच्या स्थिर प्रतिमा 4ही बाजूने रेकॉर्ड केल्या जातात. या स्कॅनवरून विश्लेषण व निदानाची माहिती ताबडतोब देता येते. विस्तृत तपशीलवार रिपोर्ट नंतर पाठवला जातो. रुग्णांच्या संमतीनुसार उपचारांचे पर्याय सुचवले जातात आणि संपूर्ण प्रक्रिया ही 45 मिनिटात होते. या टेक्नॉलॉजीमुळे आपण की 7ही चक्र आपल्याला बघायला मिळालेले आहेत. त्याचबरोबर ज्यांचा अभ्यास असेल त्यांच्यासाठी ही हार्ट मेरिडियन आहे. ह्या ज्या ऊर्जावाहक नाड्या आहेत या भौतिक शरीरात नाहीत, या फक्त सूक्ष्म शरीरात आहेत. आणि ज्यांचा अक्युपंक्चर किंवा अक्युप्रेशर लोकांनी 14 मेरिडियनचा अभ्यास केलेला आहे त्या 14ही मेरिडियन्स आपल्याला या स्कॅनमध्ये बघता येतात. आणि याच्यामध्ये आपल्याला डोक्याच्या भोवती असलेली रंगीत तेजोवलयाची माहिती मिळते. हा आपला खरं तर सहस्त्रार चक्र आहे. आणि आपले मनातले विचार कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत, आपल्या भोवती काही संरक्षण कवच आहे का, गुरुशक्ती आहे का, याची सुद्धा माहिती याच्यातून मिळते. 7 प्रमुख चक्रांपैकी असंतुलित झालेली चक्रे बघता येतात. 14 प्रमुख नाड्यांपैकी बाधित ऊर्जावाहक नाड्यातील खंडित प्रवाह बघता येतो. आणि त्याहीपेक्षा जास्त कुठल्याही उपचार प्रणालीचे सकारात्मक बदल बघता येतात. मग ती
कुठली असो 150 पैकी कुठली ऊर्जा उपचार तुम्ही केला त्याचा परिणाम तुम्हाला नक्की बघता येईल. आणि हा आपण याला जे कोडिंग केलेलं आहे याला लाल रंगाचा आपण थोडासा धोकादायक किंवा थांबा कलर वापरतो प्रचलित असल्यामुळे आपण याला कोडिंग करून जिथे जिथे आपल्याला अलर्ट द्यायचे जिथे जिथे आपल्याला असंतुलन आहे तिथे आपण तो लाल रंगाने दाखवल्यामुळे स्कॅन रीडिंग अतिशय सोपं होत आहे. इथे एक तुम्हाला खूप छान उदाहरण द्यायचा प्रयत्न करत आहे. ही एक व्यक्ती आहे आणि आपण इथे बघू शकता की ह्याचं जे हार्ट चक्र हे ओव्हर ऍक्टिव्हेटेड आहे आणि म्हणून ह्या व्यक्तीचा भ्रम असा असतो की ह्याला जे वाटतं तेच खरं आहे. अर्थात मी आता ह्या सगळ्या केसेस डिस्कस करणार नाहीये, पण आज ही टेक्नॉलॉजी किती परफेक्ट आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. इथे मात्र त्या व्यक्तीला आम्ही सांगितलं की एक 15 मिनिटं तुम्ही मेडिटेशन करा, तुमचं हार्ट चक्र प्रचंड प्रमाणात ओव्हर ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि इथे आपण बघू शकतो की ते चक्र सुस्थितीकडे जायला लागलेलं आहे आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही भरपूर मेडिटेशन करा आणि तुम्हाला जे वाटतं तसं नाही आहे, सारासार विचार करण्याची गरज आहे. आपल्यापेक्षा अनुभवी लोकांचा अनुभव घेणं पण महत्वाचं आहे. असं थोडंसं काउन्सिलिंग आपल्याला त्यांच्यासाठी करावं लागलं. तर ह्या स्कॅनची प्रमुख वैशिष्ट्ये एका स्लाइडमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बायोफिल्ड स्कॅन किंवा ज्याला आपण ऑरा फोटोग्राफी म्हणतो स्पर्शरहित इंजेक्शन रहित आहे. बायोफिल्ड स्कॅन हे किरणोत्सर्ग म्हणजे रेडिएशन मुक्त आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे रेडिओ ऍक्टिव्हचे इंजेक्शन दिले जात नाहीत. बायोफिल्ड स्कॅन वेदना रहित आहेत. बायोफिल्ड स्कॅन संपूर्ण शरीर चिकित्सा असून अतिशय कमी खर्चाचे आहे. म्हणजे तुम्ही फक्त गुडघ्याचं स्कॅन करू शकत नाही, तुम्ही फक्त डोक्याचं स्कॅन करू शकत नाही, तुमचं संपूर्ण शरीर, कारण आपलं शरीर जे आहे संपूर्ण ऊर्जा यंत्रणा आहे. उदाहरण सांगायचं झालं जर तुम्हाला जर गुडघेदुखी असेल तर त्याची कारणं आपल्याला अनेक अँगलनी बघावे लागतात. उदाहरणार्थ ती जर व्यक्ती रनर असेल किंवा सायकलिस्ट असेल तर तिचं गुडघेदुखी त्यातल्या भागाची झीजमुळे असू शकते. काही गुडघेदुखी ही इम्युनिटी प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे असू शकते. काही गुडघेदुखी त्या व्यक्तीचा अतिशय कडक स्वभाव याच्यामुळे होऊ शकते. म्हणजे आपल्याला ऊर्जा शरीरावर त्याचं संपूर्ण माहिती घेतल्यावर त्याचं निदान आणि म्हणजे चिकित्सा आणि त्याच्यानंतर उपाययोजना करणं अतिशय सोपं जातं. बायोफिल्ड स्कॅन केल्यामुळे शरीरात असणाऱ्या ऊर्जा शक्तीचे अडथळे ओळखून त्याचे मोठे स्वरूप होण्याआधी निश्चित करणे आणि योग्य मार्गदर्शन करणे शक्य होते. आणि हाच आयुर्वेदाचा भाग आहे. आपण याला छायाप्रभा म्हटलेला आहे आयुर्वेदामध्ये आणि हा चरक संहितेमधला भाग आहे. याला छायाप्रभा म्हणण्याचं कारण असं की छाया म्हणजे एक प्रकारचा अंधारी भाग आहे, एक प्रकारचा असंतुलित भाग आहे, एक प्रकारचा रोगग्रस्त भाग आहे आणि प्रभा म्हणजे अतिशय संतुलित अतिशय तेजस्वी भाग आहे. एखादे ऋषी मुनी जेव्हा प्रचंड काळानंतर समाधीतून बाहेर येतात ते आणखीन तेजस्वी दिसतात. त्यांनी काहीही पाणी किंवा अन्न घेतलेलं नसतं. तर ही जी तेजस्विता आहे, ही जी प्रभा आहे, याच्यामुळे याला छायाप्रभा आयुर्वेदाने नाव दिलेलं आहे, ज्याला आपण सामान्य लोक ऑरा फोटोग्राफी म्हणतो. आपण ह्या स्कॅन टेक्नॉलॉजीचे काही ऊर्जा उपचारांनी कसे आपण दाखले देऊ शकतो, पुरावे देऊ शकतो हे आपण बघणार आहोत. इथे या योगा टीचर आहेत, जवळजवळ 4 वर्ष गुडघेदुखीमुळे त्रासलेल्या होत्या. काही योगासनं ते करत होते, परंतु आमच्या सेंटरमध्ये आल्यावर आपण त्यांना आता इथे तुम्हाला बघता येईल की प्रचंड प्रमाणात एनर्जीचे ब्लॉकेजेस आहेत आणि म्हणून ही गुडघेदुखी आहे. आणि आपण 8 सिटिंग रेकीचे आणि क्रिस्टल थेरपीचे दिले. तुम्ही बघू शकता की इथले जे लाल रंगाचे धब्बे होते, ज्याला आपण पॅचेस म्हणतो, ते गेलेले आहेत आणि त्यामुळे या पेशंटला विचारायची गरज नाही की तुमची गुडघेदुखी थांबली आहे का. वास्तविक यांची गुडघेदुखी पूर्ण थांबल्यावर 7-8 दिवसात हे दुबईला जाऊन आलेत. इथे हे लेक्चरर आहेत आणि कुठलंही मोठं लेक्चर झालं की यांच्या खिच्यामध्ये ॲझिथ्रोमायसिन हे अँटीबायोटिक असायचं, ते पटकन ती गोळी घ्यायची. आपल्याला इथे बघता येईल की इथे विशुद्धी चक्रामध्ये प्रचंड प्रमाणात ब्लॉकेजेस आहेत. पण जेव्हा आपण 6
सिटिंग्स रेखीचे देतो आणि पुन्हा क्रिस्टल थेरपी आपण विशुद्धी चक्रासाठी वापरतो, आपल्याला इथे बघता येईल की इथली सगळे लाल रंगाचे जे धब्बे आहेत ते पूर्णपणे गेलेले आहेत. हा जो लाल रंग आपण बघतोय ही त्यांची दाढी आहे. दाढीमध्ये थोडासा अंधार झाल्यामुळे आपल्याला तिथे लाल रंग बघता येतो. ही एक पेशंट आहे, 20 वर्षापासून रोज त्यांचा जो कफ पडायचा तो लाल पडायचा, कारण त्याच्यामध्ये रक्त मिश्रित असायचं. डॉक्टरांनी यांना काही वर्ष अँटीकॉक्स म्हणून टीबी म्हणून ट्रीटमेंट दिली, काही डॉक्टरांनी यांना किमोथेरपी सुद्धा दिली, पण 20 वर्षामध्ये यांना काहीही फरक पडला नाही. पण त्यांना जेव्हा डेंटल ट्रीटमेंट घ्यायची होती आणि ते माझ्याकडे आले, मी म्हटलं एवढ्या तुमच्या खोकल्यामध्ये मला डेंटल ट्रीटमेंट करता येणार नाही, आपण अगोदर ऑरा स्कॅन करूया आणि ट्रीटमेंट घेऊया. आपण त्यांना रेकी आणि लाईट थेरपी म्हणजे सूर्यप्रकाशाची थेरपी दिली. 8 दिवसात त्यांचा खोकला थांबला आणि मला डेंटल ट्रीटमेंट करता आली. हा एक मुलगा आहे, याचा एक पाय सरळ आणि एक पाय वाकडा आहे. पुष्कळ व्यक्तींचे दोन्ही पाय सुद्धा वाकडे असू शकतात, मात्र हा जो त्याचा डावा वाकडा पाय हा पडला आणि फ्रॅक्चर झाला. आणि गंमत म्हणजे 3 वर्ष हे हाड जोडलं गेलं नाही, अनेक प्रकार झाले. आणि हा मुलगा चक्क, या मुलाला आपली आई शाळेत कडेवर घेऊन जायची. तो शाळेत संपूर्ण वेळ रांगत वेळ पूर्ण करायचा. आई पुन्हा शाळा सुटल्यावर यायची आणि त्याला कडेवर घेऊन जायची. आईला वाटलं की माझ्या बाळाला आता ह्या जगामध्ये कोणीही उभं करू शकत नाही. आज आपण त्याला व्यवस्थितपणे उभे करू शकलो. 20 सिटिंग्स लागलेत रेकी आणि क्रिस्टल थेरपीचे. आणि हा मुलगा, मला वाटतं याच्या भावना बघण्यासाठी आपण एक छोटीशी क्लिप नक्की बघूया आणि आपण सुद्धा याचा आनंद घेऊया. ही एक पेशंट आहे, त्या ठाण्यातलीच आहे. हिला ऍडमिट केलं गेलं आणि जे हिची लक्षणे होती या पेशंटची त्यानुसार 33 गोळ्या रोज सुरू झाल्या. आणि 3 महिन्यानंतर जेव्हा प्रत्येक यंत्रणा, त्यांची प्रत्येक सिस्टीम ही डाऊन व्हायला लागली, तेव्हा मात्र यांच्या मिस्टरांनी डिसिजन घेतलं की आता माझी म्हातारी काही बरी होत नाहीये, मला भरपूर खर्च झालाय, मी घरी घेऊन जातो. आणि घरी आणल्यावर ते माझ्याकडे आले आणि आम्ही त्यांना सांगितलं की आपण त्यांना ऊर्जा उपचाराने बरं करू शकतो का. आणि म्हणून आमचे काही ऊर्जा उपचारक त्यांच्याकडे गेले आणि जसं आम्ही सांगितलं की आपण कॉम्बिनेशन वापरतो. आणि ही व्यक्ती पुन्हा बसून राहिली, उभी राहिली, आपलं स्वयंपाकघर सांभाळायला लागली आणि 1 महिन्यानी चक्क दोघं पंढरपूरच्या यात्रेला सुद्धा जाऊन आलेत. म्हणजे ऊर्जा उपचार हा आपल्या ऊर्जा शरीरासाठी अतिशय परिणामकारक असतो आणि याच्यामध्ये कधीही तुम्हाला साईड इफेक्ट्स मिळणार नाही. ही एक व्यक्ती आहे, अतिशय इरिटेबल नेचर होतं, प्रचंड घरामध्ये ताणतणाव या व्यक्तीमुळे होत असत. नीट स्वभाव थोडासा कडक होता असं त्यांच्या कुटुंबाने सांगितलं. आपण त्याला ट्रीटमेंट दिली, त्यांनी म्हटलं की हो मलाच बदलायचं आहे. आपण त्यांना 10 सेशन्स रेकीचे दिले आणि आपण बघू शकतो हा जो रंग, जो पूर्वी करडा रंग होता, हा बदलून इथे हा पिंक कलर झालेला. पिंक कलर हा अतिशय कोऑपरेटिव्ह, सेल्फलेस नेचर दाखवत असतो. आणि त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की आता ही व्यक्ती आम्हाला स्वयंपाक घरात येऊन सुद्धा मदत करते. म्हणजे आपण रेकीच्या माध्यमातून, आपण इतर ऊर्जा उपचाराच्या माध्यमातून विचार बदलू शकतो, विचाराचं विश्व बदलू शकतो. आणि आपल्याकडे पुस्तक पण आहे, विचार बदला तर नशीब बदलेल, आणि हे अतिशय खरं आहे. ही एक व्यक्ती चिपळूणला बाईकवर होती, एका माकडाने उडी मारली, त्याच्यामुळे माकड, ही व्यक्ती आणि याची मोटरसायकल रस्त्यावर 20 फूट फरफटत गेली. संपूर्ण शरीर रक्ताळलेल्या आणि जखमा झालेल्या होत्या. मी तुम्हाला एक साधा फोटो दाखवत आहे. आणि ह्या व्यक्तीला जेव्हा आपण 5 सिटिंग्स दिले,
कुठल्याही प्रकारचं ड्रेसिंग दिलं नाही, अर्थात प्राथमोपचार दिले गेले, अँटी टिटॅनस दिल्या गेलं, तर मात्र ड्रेसिंग दिलं नाही. तुम्ही बघू शकता की फक्त 5 दिवसामध्ये त्या जखमेतून केस सुद्धा वरती आलेले आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारचं तिथे इन्फेक्शन राहिलेलं नाही. तर ह्या सगळ्याच्या मागे ऊर्जा उपचार यांचं महत्व मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून आपल्याला जागोजागी ऊर्जा उपचार केंद्र उभे करायला पाहिजे आणि लोकांना अतिशय कमी खर्चात आणि योग्य मार्गदर्शन देणं याच्यामुळे शक्य होणार आहे. इथे आपण बघू शकतो की जे काही त्यांच्या शरीरावर आपण बघितलं तेच आपण बायोफिल्ड स्कॅन मध्ये सुद्धा बघू शकतो, कारण बायोफिल्ड स्कॅन आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक सगळ्या समस्या दाखवण्याची आज त्याच्यामध्ये एक प्रकारची शक्यता आहे आणि क्षमता पण आहे. त्याचाच त्या व्यक्तीचा आम्ही हिलिंग झाल्यानंतर म्हणजे सेशन सगळे संपल्यावर फोटोग्राफ घेतला. तुम्ही बघू शकता की त्याच्या डोक्यावरचा बाजूचा जो रंग आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. ही व्यक्ती 15 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट मध्ये एक पायाला जखम झाली, ती भरलीच नाही. 3 वेळा स्किन ग्राफ्टिंग झालं होतं, परंतु ती जखम इतका घाण वास देत होती की ही व्यक्ती दिवसातून 3-4 वेळा ड्रेसिंग करत असे. पण आपल्याला फक्त 15 एनर्जी ट्रीटमेंट सिटिंग्स लागले. आपण कॉम्बिनेशन वापरतो आणि ही जखम आपण त्यांना भरून दिली होती. काही पेशंट्स काही कारण नसताना केवळ मानसिक आणि भावनिक दबावाखाली ऍसिडिटीज, पोटदुखी असते, काहींना पोटामध्ये गोळे येतात, काहींना कानामध्ये आवाज येतो आणि काहींना भीती वाटते की मला कोणीतरी काही केलेलं आहे किंवा डिप्रेशन असतं. अशा व्यक्तीला आपण जर ऊर्जा उपचार दिले, त्याच्याबरोबर नॅचरोपॅथी आहे, थोडंसं बाथ थेरपी आहे, तर आपण ती व्यक्ती आम्हाला एक 8 दिवसात सांगते की मला खूप बरं वाटतंय, माझा उत्साह वाढलेला आहे, मला काम करावंसं वाटतंय. मी आज तुम्हाला इथे एकच योगाचं थेरपी बद्दल दाखवणार आहे, कारण खूप आमच्याकडे बरेच योग शिक्षक आणि बरेच योग स्टुडंट्स आपल्याकडे येऊन गेले. त्यांना त्यांच्या त्या क्रियाचे आमच्याकडे प्री आणि पोस्ट आहेत. पण मला एकच सांगायचं आहे की योग थेरपी हे काम करते आणि त्याचं एकच कारण म्हणजे योगिक एक्सरसाइज अट्रॅक्ट युनिव्हर्सल or cosmic energy into the deficient energy field of the body, thus compensating and replenishing pranic deficiency in different body parts. पण मला हे पण सांगायचं आहे की एकच ऊर्जा उपचार संपूर्ण रोगाला किंवा सर्व रोगांना बरा करणार नाही, आपल्याला कॉम्बिनेशन वापरावं लागतं. ही एक मुलगी अत्यंत उद्धट, आई वडिलांशी उद्धट बोलणार, शिक्षकांशी उद्धट बोलणार, वर्गपाठ करायचा नाही आणि घरी सुद्धा अत्यंत तोडफोड करणारी ही मुलगी आमच्याकडे आली आणि आपण त्यांना जेव्हा स्कॅनिंग करून त्यांचे रंग किंवा त्याच्याबद्दलची माहिती मिळवली, सगळे चक्र दूषित आहेत, काही ज्याला पास्ट लाईफ कार्मिक इश्यू म्हणतात, मागील जन्मातील काही रिलेशनशिप चे कर्मफळ असतात, ती या आई वडिलांबरोबर प्रसूत होत असतात. तर ह्याच्यामध्ये आपण हिलिंग नंतर या मुलीमध्ये झालेला बदल म्हणजे व्यवस्थित झोपायला लागली, गृहपाठ करायला लागली, शिक्षकांशी आणि आई वडिलांशी नीट बोलायला लागली, एक रिलॅक्स चाइल्ड म्हणून तिची पुन्हा प्रतिमा निर्माण झाली. आपण इथे बघू शकतो की इथे हा ग्रे कलर आहे, इथे हा कलर बदललेला आहे, इथे पुन्हा ग्रे कलर आहे, इथे हा कलर बदललेला आहे, इथे हा ग्रे कलर आहे, इथे हा बदललेला आहे. अर्थात मी तुम्हाला याचं इंटरप्रिटेशन शिकवलेलं नाही, पण रंग बदल झाला म्हणजे त्याची ऊर्जा तिथली बदलली, कारण आपण या रंगांना, स्थानापी निपाजा या रंगांना एक फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून कोडिंग केलेलं असतं, त्यामुळे तिथली ऊर्जा बदलली तर आपल्याला कलर बदललेला बघता येतो. ही केस आहे अस्थमाची. आपण इथे छातीमधलं ब्लॉकेजेस बघू शकतात आणि ट्रीटमेंट नंतर आपण हे कंजेशन कमी झालेलं असतं. पेशंट सुद्धा संथ आणि दीर्घ श्वासोश्वास करायला सुरुवात केलेली असते. ही एक केस मला तुम्हाला दाखवायची आहे. अल्टरनेटिव्ह थेरपी इफेक्टिव्हली स्टॉप्ड डायलिसिस रिकव्हरी इन न्यूरो ट्रान्समीटर अँड रूट चक्र. आपण इथे न्यूरो ट्रान्समीटर्स बघत आहोत
हा आपल्या ऋषीमुनींचा खरं तर MRI आणि पेट स्कॅन आहे म्हटलं तरी चालेल. आपण इथे जे ब्लॉकेजेस बघतो आहे हे थेरपी नंतर कमी झालेले आहेत. म्हणजे आपले न्यूरोट्रान्समिटर्स आपल्या शरीराची तब्येत बिघडवत असतात आणि जेव्हा ते सुस्थितीत जातात तेव्हा चांगल्यापैकी आपल्याला एक स्वास्थ्यकडे आपली वाटचाल सुरू होते. आपण इथे बघू शकता की हे जे डायलिसिसचा प्रकरण आहे हे आपल्याला रूट चक्र किंवा मूळाधार चक्रामध्ये हे ब्लॉकेजेस आपण बघत आहोत आणि इथे मात्र ते दिसत नाहीये. आपण थोडंसं पुन्हा एकदा छोटीशी एक फिल्म बघू आणि ह्या ताईंचं काय म्हणणं आहे हे समजून घेऊया. मला अगोदर म्हणजे पोटात जड चालायचं होतं, कंटाळा करायला होतं पोट, आणि झोपलं की आडवं झाल्यावर खूप दुखायचं, पण बसून राहिलं तर बरं वाटायचं. म्हणजे बरेच दिवस होत होतं, पण मी काय सांगितलं नाही म्हणजे त्यावेळेस तसं. खूप त्रास झाल्यानंतर मग नंतर आम्ही डॉक्टरांना भेटलो. मग त्यांनी काहीतरी टेस्ट वगैरे सांगितल्या, तर क्रिएटिनिन वाढलं होतं आणि बरेच काही प्रॉब्लेम होते असे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला सांगितलं आम्हाला त्या दिवशी. आम्ही तिथे गेलो, तिथं टेस्ट वगैरे केल्या होत्या बऱ्याचशा. मग ते बरेच प्रॉब्लेम लक्षात आले त्यावेळेस. औषधोपचार झालं होते, पण काही डॉक्टरांना म्हटलं होतं की जास्त काही जे वाटत होतं तसं काही नाही आहे. पण औषधोपचार झाल्यानंतर 8-10 दिवसानंतर आम्ही घरी आलो. पण घरी आल्यानंतर पण वीकनेस वाटतच होता आणि भूक लागत होती, जेवण जात नव्हतं अजिबात. कधी कधी उलटी आल्यासारखं व्हायचं, पण व्हायची नाही त्यावेळेस तशी. मग नंतर एक दिवस असं झालं की खूप दम लागल्यासारखा झाला, म्हणून मग परत आम्ही दाखवायला म्हणून गेलो. खूपच त्रास होत होता त्यावेळेस. ताप पण आला. ताप वगैरे आला होता. परत ते ॲडमिट केलं त्यांनी त्यावेळेस, आणि मग ते व्हेंटिलेटर म्हणजे ऑक्सिजन वगैरे लावलं त्यावेळेस, व्हेंटिलेटर. आणि मग नंतर ते 2-3 दिवसानंतर मला नंतर पुढं काय झालं, 8-10 दिवस मला काही लक्षात येत नव्हतं काय, म्हणजे गुंगीत असेल म्हणा किंवा काय असेल, तेव्हा काहीच कळत म्हणजे आपण काय बोललो हे आठवायचं नाही किंवा कुठे आहोत ह्याचंही लक्षात येत नव्हतं. 8-10 दिवस म्हणजे काहीच लक्षातच नाही कुठं होतं. तेव्हा अंगावर सूज जाणवत होती का? पायावर होती, बाकीच्या अंगावर वगैरे काही नसतं. आणि नंतर मग डायलिसिस करायचं असं डॉक्टरांनी ठरवलं. मला तर काही ते लक्षात नाही आता काय. तेव्हा ब्लड रिपोर्ट मध्ये क्रिएटिन खूप जास्त 9 दाखवायला लागलं. त्यामुळे मग डायलिसिस शिवाय काही दुसरं ऑप्शन नाही, म्हणून मग त्यांनी ते जवळजवळ 1 दिवसाआड त्यांनी डायलिसिस सुरू केलं. आणि हे किती दिवस चाललं हे डायलिसिस? म्हणजे 24 का काहीतरी 2 महिने आठवड्याला 3 वेळा होतं डायलिसिस. 24 डायलिसिस झाले. त्याच्यानंतर मग कमी होत गेलं. डॉक्टर परत बघितलं क्रिएटिनिन, मग कमी झालं म्हटल्यानंतर मग त्याची स्किप करायला सुरुवात केली. नाही, ते मला वाटतं तुमचं स्कॅनिंग इथे ऑरा स्कॅन झाल्यावरची गोष्ट आहे. नंतर सुरुवातीला 9च होतं, 9 राहायचं आणि डायलिसिस करून ते 7 वरती वगैरे यायचं, किंवा 2 झाल्यानंतर ते 5 वरती, म्हणजे 2 पॉईंटच्या खाली कधी आलंच नाही. म्हणजे डायलिसिस करून सुद्धा ते 2 पॉईंटनीच कमी यायचं असं. ते 9 होतं तर 7. डायलिसिस अल्टरनेट डे होतं की 3 दिवस? एकदम सुरुवातीला डेली होतं. डेली? हो, पण तेव्हा सुद्धा 2 पॉईंटनीच कमी यायचं, म्हणजे असं खूप काही फरक पडत नव्हता असं. मग त्यांनी ते 1 दिवस आड सुरू केलं, नंतर सुरू केलं. आणि मग त्या दरम्यान तुम्ही ऑरा स्कॅन लागला. आणि स्कॅन झाल्यावर आपण काही नॅचरोपॅथी, काही आपल्याकडची हिलिंग मेथड, रेकी, नंतर टेन्स सुरू केलं, आणि नॅचरोपॅथी थोडासा जोर वाढवला होता. आणि त्यानंतर मात्र तुमचं क्रिएटिनिन हळूहळू कमी व्हायला लागलं. आणि त्यांनी सुद्धा म्हणजे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांनी रिपोर्ट्स काढत गेले, आणि हळूहळू त्यांनी मग ते थांबवलं ते सगळं. आणि आता थांबवल्यानंतर किती साधारण अवधी गेलेला आहे? 22 ऑक्टोबर पासून. 22 ऑक्टोबर पासून. आणि आता
लेटेस्ट तुमचा क्रिएटिनिन 2 दाखवते, 2.3 दाखवते, म्हणजे तसं मेंटेन राहत आहे. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट की तुमचं डायबिटीज हे तेवढं सोबत होती या भागात, आणि ते पण तुम्ही 3 वेळा इन्शुलिन घेताय, ते पण 1 युनिट घेताय. तर हा भाग सुद्धा हळूहळू नॅचरोपॅथी आणि काही एक्सरसाइज यांनी कमी करता येईल. बऱ्यापैकी चेहऱ्यावर तुमचं एक प्रकारचं तेज दिसायला लागलं, उत्साह दिसायला लागलाय. आणि तुम्ही म्हणालात की घरी पण आता तुम्ही थोडस करते मी काम, म्हणजे मला करावंसं वाटतं. आता इतके दिवस असं काहीच नव्हते करत, म्हणजे जवळजवळ 3 महिने स्वयंपाकघरात ती गेलेलीच नव्हती. ती आता सगळं ब्रेकफास्ट जेवण सगळं व्यवस्थित बनवलं. बाईला आलं तर मी पोळ्या बिळ्या करून लावू शकते. आणि आणखीन एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे तिची बीपीची गोळी गेले 3 महिने झाले बंद झालेली आहे. इट्स अ मिरॅकल. कारण किती 7 वर्ष झाले ना? नाही 7 नाही, बरेच वर्ष झाले. म्हणजे त्या बीपी गोळी होती, खूप वर्ष झाले. म्हणजे हा एक मोठा चमत्कार म्हणतो. नक्कीच. जे उपचार किती व्यवस्थित जर दिले गेले तर काय चमत्कार घडू शकतात, याच्याबद्दल हा सगळा खटाटोप आहे किंवा आजच्या व्याख्यानाचा तोच मुख्य मुद्दा होता. आपल्याला लक्षात येईल की माझ्याकडे जवळजवळ 48,000 स्कॅन्स आहेत, त्यामुळे मी हे 2-3 तास अजून दाखवू शकतो. पण काही सगळ्याचा मतितार्थ एकच आहे की आपण ऊर्जा शरीरावर हा बदल अगोदर टिपतो किंवा आपण त्या डॉक्युमेंट करतो आणि नंतर आपल्याला तो सगळा बदल झालेला, सकारात्मक झालेला बदल, मी जे तुम्हाला न्यूरो ट्रान्समीटर म्हणत होतो, आपण इथे हे न्यूरो ट्रान्समीटरच्या माध्यम इथे बघू शकतो. हे दूषित झालेलं सहस्रार चक्र आहे आणि आज्ञा चक्र आहे. आणि काही थेरपी नंतर, काही सिटिंग नंतर आपण हा आलेला बदल बघू शकतो आणि खात्रीने सांगू शकतो की ह्या व्यक्तीमध्ये विचारांचं जे विश्व आहे, विचारांचं जे कवच आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. खूप आहेत माझ्याकडे, आपण थोडंसं पुढे जाऊया कारण आपल्याला एक 5-10 मिनिटात हे संपवायचं आहे. इथे आपल्याला गुडघेदुखी बघायला मिळते आहे. आपल्याला इथे लाल रंग आलेला आहे आणि सुया अक्युपंक्चरच्या माध्यमातून 20 मिनिटांनी जेव्हा आपण पुन्हा त्यांचा फोटो घेतो तेव्हा आपल्याला त्या पेशंटला सांगायची गरज नसते की तुमची गुडघेदुखी कमी झाली का, कारण आपल्याला ती आपल्या स्कॅन मध्ये दिसत असते. थोडक्यात प्राचीन पारंपरिक वैदिक चिकित्सा व उपचार प्रणाली सर्व शारीरिक, मानसिक आणि भावनिक समस्येसाठी लोकांना मदत करते. दुर्धर व असाध्य आरोग्यविषयक समस्यांचे ऊर्जापूर्वीचे आणि उपचारानंतरचे यशाचे पुरावे आज बायोफिल्ड स्कॅनद्वारे बघता येतात. यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार, योग थेरपी, रेकी, प्राणिक आणि इतर ऊर्जा उपचार पद्धतींना निदान आणि उपचाराच्या नियोजनासाठी मुख्य प्रवाहात आणणे शक्य होणार आहे. सारांश: पारंपरिक प्राचीन वैदिक चिकित्सा आणि उपचार प्रणाली स्वस्थ, स्पर्शरहित, वेदनारहित, रेडिएशन मुक्त आहेत आणि वैदिक शरीरशास्त्राच्या अभ्यासावर आधारित आहेत. हॉस्पिटल चाचण्या महाग आहेत आणि त्या रोगाच्या पुढील टप्प्यासाठी आहेत. ऑरा फोटोग्राफी किंवा बायोफिल्ड स्कॅन एक प्रभावी स्कॅनर आहे जिथे रोगाचे निदान, मानसिक भावनिक समस्या प्रारंभिक टप्प्यात होते. त्यानुसार अचूक व प्रभावी उपाययोजना केल्यामुळे रोगाच्या पुढील टप्प्यातील खर्चिक चाचण्या, महागडी औषधं तसेच शस्त्रक्रिया टाळता येतात. यामुळे भूत, वर्तमान, भविष्य सूचक चिकित्सा पद्धतीला संपूर्ण शरीराची प्रतिबंधनात्मक आरोग्य तपासणी पद्धत म्हणून मान्यता मिळवणे आज आवश्यक झाले आहे. आपण इथे हा विषय थांबवलेला आहे, परंतु काही अजून थोडीशी माहिती मी देतोय पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये. ऊर्जा उपचारकांसाठी अतिशय सुवर्ण संधी ह्या पोस्ट कोरोना वर्ल्ड मध्ये किंवा पोस्ट कोरोना पश्चात जे काही जागतिक आवश्यकता आहे त्याचं एक सर्वेक्षण माझ्या हाती आलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की डिजिटल उत्पन्न, शेअर बाजारातील गुंतवणूक, होम बागकाम, ऑनलाईन कोचिंग, विमा याचबरोबर
होलिस्टिक हिलिंग किंवा ऊर्जा उपचार केंद्र व पूरक औषधी मानसिक आणि भावनिक समस्यांसाठी आणि याच्यासाठी लागणारं आध्यात्मिक विज्ञान म्हणजे वैदिक विज्ञान, अभ्यास आणि छायाचित्रण, ऑरा, बायोफिल्ड, चक्र, मेरिडियन याची गरज वाटणार आहे. आज जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला होलिस्टिक हिलिंग केंद्र उभं करायची आहेत आणि याला लागणारा जो काही पायाभूत सुविधा आहे, ज्याच्यामध्ये हा सगळा अभ्यास आहे, ट्रेनिंग आहे, सॉफ्टवेअर आहे, त्याचं प्रोटोकॉल आहे, यंत्रसामुग्री ही आज आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे हे सहज शक्य होणार आहे. आमच्या सेंटरमध्ये साधारण आपण जसं मी सांगितलं की एकच उपचारावर आम्ही विश्वास ठेवत नाही किंवा विश्वासपेक्षा आपण त्याच्यावर अवलंबून राहत नाही, कारण एकच ऊर्जा उपचार आपण वापरला तर पेशंट समजा 1 महिन्यानी बरा होईल तर तोपर्यंत तो म्हणतो की मला हे 1 महिन्याचे उपचार नकोच आहे, मला ताबडतोब परिणाम होणारे उपचार पाहिजे. त्याच्यामुळे आज आपण कॉम्बिनेशन करून घेत असतो. त्याच्यापूर्वी आपण एक ही वैदिक फोटोग्राफी करून घेतो. याचे आपल्याकडे 3000 चार्जेस आहे आणि आपल्या वैदिक शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे की तुमच्या व्याधीचं मूळ प्रत्येक वेळेस भौतिक शरीरात असेल असं नाही, ते तुमच्या सूक्ष्म शरीरातील कदाचित मनोमय कोशात, कदाचित विज्ञानमय कोशात असते आणि त्याच्यामुळे आणि कधी कधी काही आपण करणी बाधा म्हणतो ते प्राणमय कोशात, ह्या कोशामध्ये असताना तुमचे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल येतील, परंतु ह्या स्कॅनद्वारे वैदिक फोटोग्राफीद्वारे हे बघू शकतो आणि आपण योग्य उपाय योजना करू शकतो. त्याचबरोबर आपण स्त्री आरोग्य व आभा मंडळाचे विज्ञान म्हणजे सण, संस्कार, विधी, परंपरा यामागचं विज्ञान याच्यावर सुद्धा आपण 1-2-2.5 तासाचं लेक्चर घेतो. आपला सूक्ष्म देह आणि आपले आरोग्य या विषयावर सुद्धा आपण लेक्चर घेऊ शकतो. सूक्ष्म देहाच्या छायाचित्रणचे तंत्रज्ञान किंवा बायोफिल्ड स्कॅनिंग याच्यावर सुद्धा 1-2-3 ऑनलाईन लेक्चर्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. हा सगळा अभ्यास जवळजवळ 2 दिवसाचा प्राथमिक अभ्यास आपण 2 दिवसाची कार्यशाळा साधारण 2-3 महिन्यातून घेत असतो. याच्यामध्ये प्रत्येक पार्टिसिपंट्सला त्याच्या सूक्ष्म शरीराचे जवळजवळ 30-40 फोटोग्राफ दिले जातात. त्यांच्याकडून काही थेअरी करून घेतली जाते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या सूक्ष्म देहाची माहिती मिळू शकते आणि पुढे होणारे काही आजार आहे याच्याबद्दल सुद्धा त्यांना अगोदरच पूर्वसूचना दिली जाऊ शकते. त्यामुळे ही 2 दिवसाची कार्यशाळा सुद्धा खूप पॉप्युलर झालेली आहे. अनेक मेडिकल डॉक्टर्स, आयुर्वेदिक, होमिओपॅथी डॉक्टर्स, प्रोफेसर्स म्हणजे कॉलेजचे डीन्स, IT एक्सपर्ट्स, योगा थेरपिस्ट, हीलर्स यांनी या कोर्सचा खूपच आनंद घेतलेला आहे आणि एक वेगळ्या स्तरावर त्यांनी आपलं ज्ञान नेलेला आहे. ह्याचा आनंद आमच्या संस्थेला जास्त होतो. हा सगळा विषय आभा मंडळ मराठी आणि आभा मंडल हिंदी या पुस्तकातून आज या उपलब्ध आहे. हे पुस्तक आपल्याला हवे असेल तर आपण कुरिअरच्या माध्यमातून मागवू शकतो. आणि इथे मी थोडंसं थांबवायचं म्हणतो आहे. आपले काही प्रश्न, शंका, अधिक माहितीसाठी काही आणखीन माहिती हवी असेल तर जरूर आम्हाला ईमेल करा. आमचे व्हॉट्सअप नंबर हे लिहून घ्या किंवा डॉक्टर बरिदेंकडे सुद्धा हे नंबर्स आहेत. आम्ही जरूर तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करू.